नमस्कार मित्रांनो, आत्ता कुठं आलोय माहिती का? अकलूजच्या किलोमीटरवरती आलोय आणि तुकाराम महाराजांची पालखी आता शिरपूर गावात येणार आहे. तर महाराजांचं 2 3 4 सगळं देव आणि इथं काय लिहिलं? पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, मुक्ताबाई, शनी शिंगणापूर, काशी, द्वारका, पैठण, शिर्डी, वणी, नाशिक, चारधाम, तुळजापूर, शेगाव आणि रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बाबा तुमचं गाव कुठलं? महाराज मी लहानपणचा संत आहे. अरे वा. लहानपणापासून जसं कळतंय हा तशी वारी चालू, पायवारी पंढरपूर ते देहू, देहू ते पंढरपूरला वारी परत पोचते करायची देहूला तुकाराम महाराजाला. परत 11 महिने फेरी चालू महाराज माझी. कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू चालू, जसं कळतंय तसं चालू वारी. माझं गाव भूकंप झालेलं खिल्लारी गाव. बघा तो असताना भूकंप झाला खिल्लारी गावात, नाही का? भूकंप झाला तिथलं गाव आहे बाबांचं. लहानपण असताना तुकाराम महाराजाचा सेवकरी आपण भंडारा डोंगरावरती लहानपण असताना तिथं गेलं. तसं मला कळतंय तसं रामकृष्ण हरी रस्ता भारी. कुणाची संगत नाही करायची, सोबत नाही करायची, कुणाला हात नाही करायचा, कोणाला काय मागायचं नाही, काय नाही. आपल्या रस्त्याने चलत राहायचं, आपल्या तीर्थ गाठायचे, तीर्थशोक काही करायचं नाही. रामकृष्ण हरी नेहमी आपल्या रथात ठेवला. तेव्हापासून माझा मस्तपैकी मला इतकी विश्रांती आहे, इतकी शांतता आहे. जिथं नाही तिथं मला भोजन मिळतं, सगळं मिळतं. एक टाईम भोजन करतो, दिवसभर भोजन करायचं नाही. संध्याकाळी हरिपाठ आणि जप केल्यानंतर कुठे बी आपला विश्रांतीला थांबलं मंदिरात, त्या ठिकाणी कुणी आलं महाराज जेवण केलं नाही म्हणायचं, त्याला आण म्हणायचं, दे म्हणायचं. आता 4 वर्ष झाले टाकून दिलं बुलढाण्यात. अरे वा. 4 वर्ष झाले आणि टूप टाकून दिलं आहे का नाही बुलढाण्यामध्ये? बघा, नवा टायर आहे पुढचा. 4 वर्ष झाले. 4 वर्ष झालं. बघा किती म्हणजे काय होतंय माहिती का? हे 16च वेगळा आणि 16व्यात महाराज काय करावं आणि कसं चालावं हे ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे. की 16वा आहे, 16व्यात काय घेऊन जायचं, नाही ना, काय नाही घेऊन जायचं, काय घेऊन नाही घेऊन काय जायचं ते कळलं पाहिजे. रामकृष्ण हरी म्हणा. मी तर रामकृष्ण हरी सोडला, त्याच्या घरी गेलं आणि ह्याचं घरी गेलं, त्याचं सांडलं लावलं, हे करू नका तर तुम्हाला वारी. नाही तर हे वारी नाही. वारी म्हणजे सोपं नाही. म्हणणं चित्त, म्हणणं चांगलं ठेवा, म्हणणं घ्या, चित्त घ्या, चिंतन करा. चिंतनात तुम्ही 24 तास 15 दिवस तुम्ही चोविनात राहा. तुम्ही वर्षभर नाही चोविता, आम्ही वर्षभर चिंतनात आहे. तुम्ही 15 दिवस तुम्ही चिंतनात राहून तुम्ही काहीतरी घ्या. गंधाची काडी घेतो आपण, उगाळल्याशिवाय लावत नाही. बरोबर आहे. तसं तुम्ही काहीतरी त्यातला एक कण घ्या आणि कणाला उघडा. उघडल्याशिवाय तुम्हाला काही त्यातला कण काय कळायचं नाही. आम्हाला कळून चुकलं, आम्ही कशाची आशा करीत नाही, ह्याची आशा नाही, कशी नाही. रामकृष्ण चिंतनात चालत आपलं चिंतन. रामकृष्ण चिंतन पायवारी 40-45 किलोमीटर चालतो रोज. 2:30ला उठायचं, 3ला रोडला लागायचं. रामकृष्ण हरी रस्त्याने निवांत चालत. कोणी हाका मारलं तर चहा घ्यायला जायचं, नाही तर आपल्या रस्त्यावरती निवांत थांबायचं. कुठं थांबायचं? 40-45 किलोमीटर चालतो. 2:30ला उठलं की 3ला रोडला लागतो. रामकृष्ण हरी बोला कुंडले कवरधारी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ. देऊ आपल्या इच्छेनुसार, ते काय कोणाला मागत नाहीत किंवा काय नाही. आपली जी इच्छा आहे त्या इच्छेनुसार आपण महाराजांना काही गावायला पण आपल्या ह्याच्यातर्फे. माझा एक मुलगा आहे, आळंदीला आहे, पकवास शिकतो. पातूरचे महाराज आहेत, खुणे महाराज, त्यांच्या मठामध्ये तो शिकतो. आणि त्याला तो आता 2 वर्ष झालं तो पकवास शिकतो वाजवायला. मग त्याच्यातर्फे हे तुम्हाला दान माझ्या मुलातर्फे. कृष्ण हरी. गाव कुठलं आजी? बडवणी, गंगाखेड तालुका, परभणी जिल्हा. अरे वा वा वा. म्हणजे दिंडीमध्ये दिंडी काकाचा 5वा नंबर. 5वा नंबर आहे. हा, गोविंदा कोळे. किती झाले आजी? 36 वाऱ्या झाल्या. अरे वा वा. मग काय अनुभव लय असं अनुभव आहे. कसं वाटतं मग वारी? आता बक्कळ माणसं आले, चांगला आनंद वाटतो. हा, आमचा स्वतःचा अनुभव वाटतंय. हा, तुम्हाला आज 35 वाऱ्या झाल्या तुमच्या बरोबर. मग तुम्हाला पहिल्यापासून आतापर्यंत काय फरक जाणवतो? काय आनंद झाला. नातू पण तू मुंबईला नोकरीला लागले, सगळा आनंद झाला. लेकर
आनंद झाला आनंद. पांडुरंग आमचा पांडुरंग. एकदम असं बोलायचं. हा. आज तुमच्या माऊली किती झाल्या वाऱ्या? माझी 4थी वारी आहे. चौथी वारी का? हो. बर बर बर. लई लेट केलं वारीला. हो. त्यांच्या 35 झाल्या. तुमच्या हो चेहऱ्यात कसं- हो त्यारच केल्या. तुम्हाला घरचं हे होतं काय? जरा टेन्शन होतं. बर बर बर. असू द्या. लेकरं बाळं. माऊली तुमचं कुठलं गाव? कोदरी कोथरी. गंगाखेड तालुका जिल्हा परभणी जिल्हा गंगाखेड. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच आला काय वारी? नाही 5-6 वारे 5-6 वाऱ्या झाल्या. हो म्हणजे तुम्ही किती लोक आहेत म्हणजे तुमच्या गावातली? 100 लोक हो 100 लोक आहेत. हा मग कसं काय राहण्याचं खाण्याचं कसं काय नियोजन होतं? सगळी सोय आहे छान आहे सगळं चांगलं आहे हो अच्छा अच्छा. छान वाटतंय. महाराजांचं काय नाव आहे या? गोविंदकोळी. अच्छा अच्छा. हा. माऊली तुम्ही कुठलं माऊली? 10 नंबर दिंडी 10 नंबर दिंडी. धाराशिव जिल्हा भास्कर भास्कर अरे वा, वा. त्याच्यावर यायला किती लोक आहेत तुमच्या दिंडीमध्ये? 120 आहे. 120. तुम्ही काय काम करता? कारखान्यात. कारखान्यात आहे. तुम्ही इथलेत का? इथले. अरे वा वा वा. मग कसं काय वाटतं आता तुमच्या गावात इथं दिंड्या बिंड्या येतात कसं काय तुम्ही स्वागत बिगत करता का नाही? करतो करता ना? भारी वाटतं ना तुम्हाला? बारट काय माऊलींचा तुम्हाला त्रास बिरास? काय नाही. देवाचे नाम विठोबाचे बोला. बोला तुम्ही बोला. असं माय असं नाम विठोबाचे नाम विठोबाचे येईन मेवाचे नाम विठोबाचे बोला. मी मालकच अरे वा. किती आणि स्वभावावरनं सांगताय मालक खरंच मालक आहेत बरं का. तुमच्यामुळं लोक लय वाढणार तुमच्या दिंडीत. ओके ओके. माझी 5 नंबर दिंडी चल त्या सोपन काकाच्या पाठीमागं पान काकाच्या पाठीमागं 5 नंबरला. आणि किती वर्षापासून तुमची परंपरा चालू आहे? झालं. अरे वा. हा तर आमच्याकडे येऊन आमच्या वडिलाकडे येऊन 50 वर्ष झालं. हा. आणि आता मी ही माझी 13वी वारी आहे. मी स्वतः करतो हे म्हणजे नियोजन हे ते माझ्याकडे येऊन सगळं हां हां वडील करत होते अगोदर. मग रात्रीचा मुक्काम कुठं होता? रात्रीचा मुक्काम इथं अकलूजला होता. अकलूजमध्ये. आणि आजचा मुक्काम कुठे आहे? आजचा तोंडलेला तोंड हो तोंड बोललेलं तोंडला बोर नाही बोंडलेला तुमचा हा तुमच्या दिंडीचा मुक्काम. हा हा म्हणजे पालखीचा मुक्काम तोंडलेला बोरगावला. तोंडलेला तोंडलेला का? विठ्ठल मंदिर. विठ्ठल मंदिरापाशी. बंधुपेठ आज आहे. नाही 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 उद्या